पे साहेबांनी जे गोरगरिबांवर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांची कामं केली एका फोनवर, याचं फार मोठा म्हणजे ताकद आहे साहेबांची. साहेबांनी गेल्यामुळे फार मोठे आमची नुकसान झाले. गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. स्वर्गीय PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अजितदादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जनसागर लोटला होता. या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांची भावना आपण आता जाणून घेणार आहोत. काय प्रवेश केल्यानंतर कसा पहिली प्रतिक्रिया काय तुमची? आज आदरणीय आमचे नेते स्वर्गीय PN पाटील साहेब यांच्या मूळ गावी आज त्यांचे चिरंजीव माननीय राहुल पाटील भैया यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि हा जो त्यांनी निर्णय घेतला आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी की आमच्या PN पाटील साहेबांच्या गटाच्या वतीनं, त्याचा आम्ही उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते या करवीरमध्ये त्यांचे सर्व गटाचे प्रमुख नेते आम्ही सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत करतो. आणि आज जी निष्ठा आमची PN साहेबांच्या प्रति होती, त्याच निष्ठेनं काल ती निष्ठा आमची काल होती, आज याने उद्याही राहणार आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते साहेबांचे निष्ठावंत काल होतो, आजही आहे. आणि इथून पुढं आम्ही राहुल पाटील भैयांच्या पाठीशी निष्ठेनं राहून राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही जसं साहेबांना काँग्रेसमध्ये असताना निष्ठावंत आम्ही त्यांच्या पाठी, तसंच आम्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा साहेबांचे राहुल पाटीलांचे कार्यकर्ते निष्ठावंत म्हणून कार्य करू. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याची आगामी ज्या निवडणुका ज्या आहेत ती जिल्हा परिषदेच्या असते किंवा सर्व संस्था असतील, आता विरोधक आणि सत्ताधारी सुद्धा एकत्र तुम्ही आलाय. आता पुढचं कसं तुम्ही नियोजन करताय? नाही, याच्यामध्ये आमचे जे राष्ट्रवादी आज आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आमचे आदरणीय नेते असतील, राहुल पाटील भैया असतील, आमच्या PN साहेब गटाचे जे कार्यकर्ते आहेत, यांच्या सर्वांच्या सहमतीने जो पुढचा निर्णय येईल आणि जसं आपले आता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पाटील यांच्या सर्वांच्या विचारानं येणाऱ्या म्हणजे सर्व निवडणुका स्थानिक संस्था असतील यांना आम्ही सामोरं जाणार आहोत. आणि एकंदरीत आजचा निर्णयाचा आम्हाला उत्स्फूर्त आम्ही ते राहुल भैयांनी जो आज हजारोंच्या उपस्थितीत जो प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीत, त्याच्या समर्थार्थ हे सगळे लोक कार्यकर्ते आज जमलेले होते. आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम सदैव साहेबांच्या सोबत जसं आम्ही राहिलो तसं राहुल भैयांच्या सोबत आम्ही कायम एक निष्ठेने राहणार. निष्ठा करत होतो आम्ही, PN साहेबांवर निष्ठा करत होतो आम्ही. हजारो कार्यकर्ते सांगोळमधून बाळासाहेब खाड्यांचे मित्रखाली आम्ही गाड्या घेऊन आलेला आहे. तिला अजून लाखो माणसं आम्ही आमच्या ह्याच्यात पदार्थ पाडून राहुल पाटलांना कधी आमदार केल्याशिवाय आम्ही झोपणार नाही, ही आमची प्रतिक्रिया आहे. आता आगामी ज्या निवडणुका आहेत स्वराज संस्थाच्या, त्या देखील सुद्धा तुम्हाला एकच लढा आहे. आम्ही ज्या वर्ण आदेश म्हणजे राहुल भैयांचा असेल, अजितदादांचा असेल, मुश्रीफ साहेबांचा असेल, या आदेशानुसार आम्ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक आम्ही लढणार आहे. आणि ती सांगतो जे शब्द तो आम्ही मानणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही PN साहेबांची निष्ठावंत आहेत, कुठल्या पक्षाची निष्ठावंत नाही. म्हणून आम्ही प्रवेश राष्ट्रवादी कार्यक्रम झाला कुठंतरी PN साहेबांच्या आठवण. PN साहेबांनी जे गोरगरिबांवर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांची कामं केली एका फोनवर, याचं फार मोठा म्हणजे ताकद आहे साहेबांची. साहेबांनी गेल्यामुळे फार मोठे आमची नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे आता राहुल भैया ही ताकद आमची भरून काढतील अजितभावांच्या म्हणजे पाठिंब्यामुळं, हे आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी प्रवेश केला. म्हणजे आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, हे आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवणार आणि ताकदीने लढवणार असं आम्ही कार्यकर्ते आहे. सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क. ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क. तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा.